नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या दिवसाची सर्व क्रिकेट प्रेक्षक वाट पाहत होते, म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल ही उद्या 9 मार्च रोजी दुबई येथे होणार आहे. आणि या फायनलमध्ये इंडिया वर्सेस न्यूझीलंड ही अशी जबरदस्त अशी टक्कर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यापूर्वी पण इंडिया वर्सेस न्यूझीलंड ही मॅच झाली होती. त्यामध्ये इंडियानं पहिली बॅटिंग करताना 250 रनचं टार्गेट ठेवलेलं. त्या टार्गेटला न्यूझीलंड ही पूर्ण करू शकली नाही आणि न्यूझीलंडला हा मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु टॉप 2ला हे दोन संघ असल्यामुळे या दोन्ही संघाला कोणत्याही प्रकारचा सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी अडचण नाही झाली आणि हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोचले. परंतु उद्याची लढत ही खूप काटाकीर असणार आहे मित्रांनो, कारण एक प्रकारे दोन्ही संघ एकमेकाची रणनीती आणि कशा पद्धतीने एकमेकाच्या खेळाडूंविरुद्ध प्लॅन्स आखलेले आहेत आणि त्या पद्धतीनंच एक खूप अशी रोमांचक असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या. आणि उद्याबद्दल बोलायचं म्हटलं तर विराट कोहली ज्याने पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये एकतर्फी मॅच जिंकवलेली, त्या मॅचमध्ये सेंचुरी केलेली. आणि आपल्याला माहितीच की विराट कोहलीनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलमध्ये खूप जबरदस्त अशी खेळी केलेली आणि टीम इंडियाला सेमीफायनलची मॅच ही जिंकून दिलेली. परंतु मित्रांनो, आज ज्यावेळेस प्रॅक्टिस सेशन होतं, या प्रॅक्टिस सेशनमध्ये एक वेगवान गोलंदाज होता आणि या वेगवान गोलंदाजाचा बॉल विराट कोहलीच्या गुडघ्यावरती लागलेला आहे आणि गुडघ्याच्या इथे एक दुखापत झालेली आहे. आणि एक प्रकारे शंका व्यक्त होती की विराट कोहली फायनलला उद्या न्यूझीलंड विरुद्ध खेळणार का, कारण विराट कोहली म्हटलं तर एक टीम इंडियाचा एक काय ट्रम्प कार्ड आहे आणि विराट कोहली टीम इंडियात नसला तर एक प्रकारे टीम इंडियाला धक्काच बसू शकतो. त्यामुळे एक प्रकारे विराट कोहली ज्यावेळेस बॉल लागला गुडघ्याला त्यानंतर त्याने प्रॅक्टिस सेशन पुन्हा कंटिन्यू केलं नाही. तो शांततेत दुसऱ्यांचे जे सराव होता तो पाहत बसलेला. परंतु प्रॅक्टिस सेशन झाल्यानंतर त्याने कोचला भेटल्यानंतर कोचला सांगितले की तुम्ही निर्धास्त राहा, मी फायनलला उद्या खेळणार आहे. आणि एक प्रकारे ज्या ठिकाणी विराट कोहलीची जखम झाली त्या ठिकाणी पट्टी लावण्यात आली आणि स्प्रे मारण्यात आला. एक गंभीर दुखापत नाही आहे, त्यामुळे कोणत्याही रसिकांनी टेन्शन घेऊ नये, कारण उद्याची मॅच आपल्याला माहिती आहे. सर्व जी टीम संपूर्ण म्हणजे टेन्शनलेस खेळेल आणि एक प्रकारे फिल्डिंग, बॉलिंग अँड बॅटिंग जी जबरदस्त असेल तीच टीम उद्या जिंकणार आहे. आणि आपण तर प्रार्थना करूया देवाकडेच की इंडिया जिंकावी, कारण एक प्रकारे 2027ला या पुढचा वर्ल्ड कप आहे आणि या पुढच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा पाहायला मिळेल का नाही माहीत नाही. त्यामुळे एक प्रकारे आपला सपोर्ट टीम इंडियाला भरगच्च झाला पाहिजे. आणि आपल्या प्रतिक्रिया उद्याच्या मॅचवर काय आहेत नक्कीच कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.